रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमर्हसि. श्रीमद भगवद गीतेतील 16व्या अध्यायातील शेवटचा श्लोक म्हणजे 24व्या क्रमांकाचा श्लोक. ज्या श्लोकावर गेली 2 भाग आपण चिंतन केलं आहे आणि चिंतन करत असताना शास्त्र म्हणे ते सांडावे, शास्त्र म्हणे जे सांडावे वरी राज्य ही तृण मानावे, जे घेव विनते येवे विषयी विरू, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. अशा प्रकारचं चिंतन आपण करण्याचा 2 भागामध्ये प्रयत्न केला. आणि मागच्या भागामध्ये जाता जाता मी सांगून गेलो होतो की भगवान स्वतः सांगतात की तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते, की शास्त्र प्रमाण. याचाच अर्थ भगवान स्वतःला कार्या बाबतीत प्रमाण मानायला तयार नाही. आपण उदाहरण पण घेतलंय की धर्माच्या मुखातून देवाने असत्य वदविलं, हे आपण उदाहरण घेतलं. आणि नंतर परमार्थामध्ये पारमार्थिक वाटचाल करताना 4 गोष्टी प्रमाण मानाव्या. त्यात परमात्मा म्हणजे ईश्वर, त्यानंतर संत, गुरु आणि शास्त्र असा आपण विचार केला. त्यात परंतु कर्माच्या बाबतीत, कार्याकार्य विवेकाच्या बाबतीत देवही प्रमाण नाही याचा विचार केला. आता संतही प्रमाण नाहीत का हो? ज्या संतांचं एवढं आम्ही वर्णन करतो, जे संत एवढे कृपाळू आहेत, जे आमच्या हिताचा विचार करतात, तेही प्रमाण नाही का? थोडं कठीण आहे. संतही कार्याच्या बाबतीत प्रमाण नाही असं म्हणावं लागेल. कारण माऊली ज्ञानोबा म्हणतात शास्त्रेची करावी पारखी. या श्लोकावर वर्णन करताना शास्त्रेची करावी पारखी असं माऊली ज्ञानोबा म्हणतात. माऊलीने जर ओवीमध्ये शास्त्रे करावी पारखी असं म्हटलं असतं तर एकदा आपण समजू शकलो असतो. शास्त्र पारखी करावी असं म्हटलं असतं तर एकदा आपण समजू शकलो असतो. पण माऊलीने इथे स लावला आहे. शास्त्रेची करावी पारखी. ज्यावेळेला स लावला जातो त्यावेळेला इतर कुठलाही इथे येत नाही. शास्त्रच पारखी करावी. मला इथेच जायचं आहे याचा अर्थ, इथेच जायचं याचा अर्थ दुसरीकडे जायचं नाही. तसं शास्त्रीची करावी पारखी म्हणजे दुसरं कुठलंही त्या ठिकाणी बघायचं नाही, दुसरं कुठलंही त्या ठिकाणी प्रमाण नाही. माऊलींची जर ओवी जर सांगायची झाली तर माऊली असं म्हणतात शास्त्रेची करावी पारखी म्हणजे काय? जय हितापासून काळती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगी. किंवा थोडक्यात अर्थ असा आहे की शास्त्राशिवाय दुसरं काहीही प्रमाण नाही. माऊली असं म्हणतात कार्याकार्य विवेकी. मी शास्त्रेची करावी पारखी जी उभी आहे ती सांगतो हो. कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी. अकृत्य ते कुडे लोकी ओळावे गा. कार्याकार्या बाबतीत, कर्माच्या बाबतीत फक्त शास्त्र त्या ठिकाणी प्रमाण आहे असा त्याचा अर्थ आहे. संत प्रमाण का नाहीत? कारण संत हे कार्याच्याही पलीकडे गेलेले असतात. शास्त्र म्हणते मातृदेवो भव आणि संत म्हणतात नावडे जन धन, माता पिता नावडे जन धन. संत म्हणतात माता पिता जन धन हे संतांना आवडत नाही. भक्ताचं लक्षण सांगताना ह्या गोष्टी आल्या आहेत. विचार असा आहे की संत महात्मे त्याच्या पलीकडे गेलेले असतात.
म्हणून संत महात्म्यांचा उपदेश आपल्याला खूप उपयुक्त आहे, त्या बाबतीत वाद नाही. पण कार्याचा विचार करताना आपल्याला त्यांना प्रमाण त्या ठिकाणी मानता येणार नाही. कारण माऊली ज्ञानोबा स्वतः सांगतात, शास्त्रेची करावी पारखी, किंवा भगवान स्वतः सांगतात, तस्मा शास्त्रम प्रमाणंते. मला वाटतं 2-3 दिवस अगोदरच आपण बली प्रतिबलीच्या निमित्तानं चिंतन करताना वामन अवताराचं त्यावेळेला जे उदाहरण दिलं, आता शास्त्र प्रमाण आहे, देव प्रमाण नाही, संत प्रमाण नाही आपण बघितलं. आता गुरु प्रमाण आहेत की नाही यासाठी आपल्याला ते उदाहरण इथे उपयुक्त पडेल की बलिराजाने भगवंताला त्रिपाद भूमी दान करण्यासाठी संकल्प करायला गेल्यावर त्या ठिकाणी शुक्राचार्यांनी नकार दिला. म्हणजे बलीच्या दानामध्ये शुक्राचार्य आडवे आले. काय प्रकार झाला आपण त्याचं चिंतन केलं आहे. इथे आपला मुद्दा हा आहे, गुरु सुद्धा शास्त्राबाबतीत त्या ठिकाणी उपयुक्त ठरतील की नाही हा शंकेचा विषय आहे. त्यामुळे देव सुद्धा प्रमाण नाही, संत प्रमाण नाही, गुरु प्रमाण नाही. मग प्रमाण कोण आहे? तस्मा शास्त्रं प्रमाणंते. फक्त शास्त्र त्या ठिकाणी प्रमाण आहे. आता बघा, व्यवहारामध्ये सुद्धा कोणीतरी प्रमाण असतो. पारमार्थिक जीवनामध्ये कोणाला तरी प्रमाण मानावं लागेल की नाही. कर्म करत असताना व्यवहारामध्ये कोण प्रमाण आहे? व्यवहारामध्ये आपले मित्र प्रमाण असतात, बायको प्रमाण असते, नातेवाईक प्रमाण असतात, भाऊ प्रमाण असतो, नाही का? एखादं गोष्ट काही करायची असेल तर बायकोचं ऐकतो की नाही? तस्मात बायको प्रमाणंते, नाही का? इथे तस्मात शास्त्रम प्रमाणंते म्हटलंय. कर्माच्या बाबतीत पारमार्थिक दृष्ट्या शास्त्र प्रमाण आहे. व्यवहारामध्ये बायको प्रमाण असेल, व्यवहारामध्ये मित्र प्रमाण असेल, व्यवहारामध्ये वडील प्रमाण असेल, व्यवहारामध्ये पुत्र प्रमाण असेल. तसं पारमार्थिक वाटचालीमध्ये सर्व प्रमाण असतील. संत आहे, देव आहे, गुरु आहे, शास्त्र आहे. पण कार्या बाबतीत कर्म करताना फक्त शास्त्र प्रमाण आहे. म्हणजे तस्मा शास्त्रम प्रमाणंते. आता गंमत अशी आहे भाऊ, शास्त्र प्रमाण तर आहे, पण शास्त्र सोपं आहे का? शास्त्राचं वाचन, अध्ययन, शास्त्र समजून घेणं एवढी सोपी गोष्ट आहे का? अहो, इथे हरिपाठ आपल्याला समजत नाही अजूनही. हरिपाठ आपण म्हणतो, पण हरिपाठाचा सुद्धा अर्थ आपल्याला पूर्णपणे कळला नाही. आणि हे संस्कृत मध्ये असलेले वेदशास्त्र कुठून कळणार? शक्य आहे का? आपल्याला कळू शकत नाही. हजारो वर्ष अध्ययन केलं हो लोकांनी. आपलं तर आयुष्य 1000 वर्ष, काय 100 वर्षही नाही. आणि मग या आयुष्यामध्ये, या अल्प आयुष्यामध्ये आपण शास्त्राचं अध्ययन कधी करायचं? बरं, शास्त्राचं अध्ययन केलं, श्रवण केलं तरी समजणार कसं? शास्त्र समजणं एवढं सोपं आहे का? बरं, समजलं शास्त्र, आपल्याला अर्थ कळला, संस्कृतचा मराठी ट्रान्सलेट केला आणि कळला, परंतु तोच त्याचा अर्थ आहे का? कारण तो आपण आपल्या बुद्धीने लावलेला अर्थच खरा अर्थ असू शकेल असं सांगता येईल का? नाही ना. एक सांगू का, प्रत्येक क्षेत्रात ही भाषा आपल्याला कळतेच असं नाही. आता साहित्यिक भाषा जर समजा मला कळत असेल तर मला कायद्याची भाषा कळेल का? लीगल लँग्वेज मला कळेल का? मेडिकल लँग्वेज मला कळेल का? इंजिनिअरिंग लँग्वेज मला कळेल का? मी इंजिनियर असेल मला कळेल, मी मेडिकलचा विद्यार्थी असेल मला मेडिकलची भाषा कळेल, मी कायद्याचा अभ्यासक असेल, कायद्याचा विद्यार्थी असेल तर मला कायद्याची भाषा कळेल. मला सांगा, व्यवहारातलं हे ज्ञान घ्यायसाठी तर त्या क्षेत्रातलं प्रावीण्य प्राप्त करावं लागते, तर शास्त्राचं अध्ययन करण्यासाठी बरं शास्त्र एक आहे का? शास्त्रामध्ये सुद्धा अनेक मते आहेत, अनेक मतांतरे आहे, अनेक वाद आहेत. तेव्हा शास्त्र समजून घेणं, शास्त्राचं अध्ययन करणं,
शास्त्राचं वाचन करणं हे आम्हाला शक्य नाही. असं असताना जर कर्माबाबतीत कार्याबाबतीत जर शास्त्रच प्रमाण आहे तर आम्ही करायचं काय, हा मोठा मुद्दा आहे. भगवंतांनी तर या श्लोकामध्ये सांगून दिलं आणि हात झटकून मोकळे झाले की तस्मा शास्त्रं प्रमाणन्ते. पण तुमच्या आमच्या सारख्यांनी करायचं काय, हा मोठा प्रश्न आहे. शास्त्र सोपं नाही ना. हो, साधी संध्या जी करायची आहे ना, ती संध्या करताना आपोषण करायला पाणी जे पळीनं घ्यायचं ते किती घ्यायचं याचं सुद्धा मोजमाप आहे. नाथरायांनी भागवतामध्ये वर्णन करताना सांगितलं, पळीमध्ये पाणी किती घ्यायचं, उडीद बुडेल एवढं पाणी घ्यायचं. त्याच्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर सुरापानाचा दोष लागतो, म्हणजे दारू पिल्याचा दोष लागतो. आता एवढं कठीण, एवढं सूक्ष्म शास्त्र आणि ते पाळायचं कसं. आणि तुम्ही तर म्हणता की कर्म फक्त शास्त्रानुसार केलं पाहिजे. कार्याबाबतीत जर शास्त्र प्रमाण आहे तर आम्ही तर वागू शकत नाही, मग करायचं काय. तेव्हा हा श्लोक झाल्यानंतर आमच्या माऊली ज्ञानोबारायांनी 17व्या अध्यायामध्ये 29व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये एक अर्जुनाच्या मुखात एक ओवी घातली. अर्जुनाच्या मुखात घातलेली ओवी अशी आहे, म्हणून शास्त्राचे घडते नो हे प्रकारे बहुते मूर्खा मुमुक्षा येते काय गती पा. शास्त्रानं चालावं हे ठीक आहे, पण शास्त्र हे तीव्र मुमुक्ष जे आहेत, जे जाणते आहेत, जे अभ्यासक आहेत त्यांना ठीक आहे, पण आमच्यासारख्या मंद बुद्धीच्या अज्ञानी जीवाला शास्त्र कळेल कसं. आणि शास्त्र जर कळलं नाही तर मग वागायचं कसं, हा मोठा उद्देश आहे. म्हणून माऊलींनी सरळ सरळ प्रश्न त्या ओवीतून विचारला, मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा. गंमत आहे त्या ओवीमध्ये. मुमुक्ष असणं ठीक आहे, पण मूर्ख मुमुक्षु कशाला म्हणावं. मुमुक्ष कधी मूर्ख असतो का, किंवा मूर्ख कधी मुमुक्षु बनतो का. बघा, माऊलींची काय थोरवी म्हणावी, माऊलींची महानता म्हणावी, माऊलींची शब्द त्या ठिकाणी शब्द वापरण्याची कला म्हणावी. इथे माऊलींनी मूर्ख शब्दाचा गौरव केला की मुमुक्षु शब्दाचा त्या ठिकाणी कमीपणा केला, काही कळायलाच मार्ग नाही हो. मूर्खा मुमुक्षा येते काय गती पा. मला सांगा, कोणाला मूर्ख म्हटलेलं आवडते. मूर्खाला सुद्धा मूर्ख म्हटलेलं आवडते का, नाही ना. पण इथे माऊलींनी हा मूर्ख शब्द मुमुक्षुच्या समोर लावला. मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा. म्हणजे मूर्ख मुमुक्ष म्हणजे कोणाला म्हणावं, आपल्याला स्वतःला म्हटलं तर चालेल. त्याचं कारण असं आहे, आपल्याला देवही पाहिजे आणि संसारही पाहिजे. आपल्याला भगवत प्राप्तीसाठी पण प्रयत्न करावे वाटतात आणि संसार पण सोडावा वाटत नाही, नाही का. जिज्ञासा आहे, देव जाणावयाची जिज्ञासा आहे, पण मूर्खपणा जात नाही. मूर्खा मोक्षा येथे काय गती पा. मग असे जे मूर्ख मोक्ष आहे त्यांनी काय करावं असा प्रश्न त्या ठिकाणी अर्जुन देवाला विचारतो. जे माऊली ज्ञानोबाराय आपल्या ओवीतून वर्णन करतात की मनोनी शास्त्राचे घडते नो हे प्रकारे बहुते मूर्खा मोक्षा येथे काय गती पा. कार्याच्या बाबतीत जेव्हा संत प्रमाण नाही, गुरु प्रमाण नाही, देव प्रमाण नाही, फक्त शास्त्र प्रमाण आहे, पण ते शास्त्र आम्हाला कळत नाही, शास्त्राचं अध्ययन आम्हाला शक्य नाही, शास्त्र समजून घेणं शक्य नाही, अशा वेळेला आम्ही काय करावं. भगवान जर सांगतात की शास्त्र प्रमाण आहे, हे बघा, शहाणी माणसं जे होऊ शकते तेच सांगत असतात, उगीच काहीतरी सांगत नसतात. माऊली सांगतात म्हणजे काय होऊ शकते म्हणून सांगतो, आणि जे होऊ शकते तेच सांगितलं पाहिजे. हे बघा, डॉक्टरकडे गेलं
समोरच्याची ऐपत जर दाताच्या डॉक्टरकडे गेलं, समोरच्याची ऐपत जर 500,000 खर्च करायची असेल तर त्या डॉक्टरने त्याला 50,000चा खर्च सांगावा का दात काढायचा आणि दुसरा दात लावायचा? नाही, थोडक्यात सांगा ना, 500, 1000, 2000, 3000 सिमेंट भरून मोकळं करायचं. सांगण्याचं तात्पर्य काय? जे शक्य आहे ते शहाण्याने सांगावं. डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलं, लेन्स बदलावायचे आहेत, मग डोळ्याची लेन्स त्या ठिकाणी टाकल्या जाते. कितीपासून मिळते? 4,000, 5,000, 10,000, 1,00,000, 2,00,000. काही लोक तर बोलतात की 10 लाखाच्या पण लेन्स येतात. अहो, पण समोरच्याची परिस्थिती 10 लाखाची असेल तर 10ची द्या, 15ची द्या. पण शक्य असेल ते शहाणा डॉक्टर त्या पद्धतीनं सांगत असतो. तसं या ठिकाणी ज्या अर्थी भगवान श्रीकृष्ण आणि नामावली ज्ञानोबाराय सांगतात की शास्त्रेची करावी पारखी, त्या अर्थी शास्त्र आपल्याला पारखी करता येतील, शास्त्राला प्रमाण मानता येईल. पण आमची अडचण, आम्ही मूर्ख आणि मुमुक्षु आहोत, तर मग काय करायचं? त्यासाठी सुद्धा उपाय आपल्याला सांगितला आहे. तो उपाय असा आहे की आपण त्या ठिकाणी संत महात्म्यांच्या विचारानं कार्यकर्म करायचं. संत महात्म्यांनी जे सांगितलं त्या मार्गाने जायचा प्रयत्न करायचा. म्हणजे कारण काय, त्यांचा तो अभ्यास झालेला आहे. मला सांगा, मला आता एखादा काहीतरी रोग झाला, काहीतरी आपल्याला असं समजा काही फोड झाला, काय झालं, काहीतरी झालं. आता मी माझ्या घरीच काहीतरी त्याच्यावर उपचार करायचा का? नाही करायचा. बरं, मग डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर उपाय करतो. आपल्याला आपल्या घरी ड्रेसिंग करता येते, पण तरी आपण डॉक्टरकडे जाऊन ड्रेसिंग करतो का? कारण त्याचं त्यांना ज्ञान असते, त्याचं त्यांनी शिक्षण घेतलेलं असते, त्याचं त्यांचं अध्ययन झालेलं असते, त्याचं ट्रेनिंग झालेलं असते. तसं संत महात्म्यांनी वेदाचा अभ्यास केला, शास्त्राचा अभ्यास केला. महाराज म्हणतात ना, वेदाचा तो अर्थ आम्हाशी तो ठावा, वेदाचा तो अर्थ आम्हाशी तो ठावा, इराणी वाहावा भार माथा. वेदाचा अर्थ त्यांना माहिती आहे. वेद, शास्त्र, श्रुती, स्मृती याचा सर्व त्यांचा अभ्यास झाला आणि त्या मार्गाने ते चालत असतात. म्हणून ते ज्या मार्गाने चालतात, ते जशा प्रकारचा आपल्याला उपदेश करतात, त्या पद्धतीनं आपण जर गेलं तर शास्त्राप्रमाणेच गेल्यासारखं होईल, शास्त्र प्रमाण मानल्यासारखंच होईल. म्हणून शास्त्र जरी कळत नसलं तरी येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेवती, हे अनुष्ठती सामान्य सकळ. जे महात्म्यांनी जे केलं, जे साधू संतांनी जे केलं, त्यांनी जे वाट दाखवली, त्यांनी शास्त्राप्रमाणेच ती वाट दाखवलेली आहे. कारण त्यांना ते कळलेलं आहे. जसं माऊली म्हणतात ना, अहितापासून काढती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगी. त्याप्रमाणे संत सुद्धा शास्त्र वेदाचा अभ्यास करून त्या ठिकाणी मार्गक्रमण करत असतात. तेव्हा संत ज्या पद्धतीनं सांगतात त्या पद्धतीनं आपण जाण्याचा प्रयत्न केला तर शास्त्राच्याच प्रमाणे चालू असा त्याचा अर्थ होईल. म्हणून शास्त्र प्रमाण सांगितलं तर ते शास्त्रच प्रमाण होईल. आम्ही संत सांगतील त्या पद्धतीनं वागू. बघा, एक जाता जाता एक उदाहरण सांगतो. एक महात्मा ब्राह्मण संध्या करत होता, नदीच्या काठी बसलेला संध्या करत होता. संध्या करताना आपलं नाक दाबून असा बसलाय. प्राणायाम वगैरे जे आता हे रामदेव बाबाचे प्राणायाम वेगळे आहेत, ते वेगळे प्राणायाम करत होता, नाक दाबून बसलाय. बाजूनं जाणाऱ्या मेंढपाळाने ते बघितलं की हा नाक दाबून का बसला. तर त्या महात्म्याने असं सांगितलं, त्या ब्राह्मणाने असं सांगितलं की म्हणे देव भेटावा म्हणून मी नाक दाबून बसलो. मेंढपाळाने तेवढंच ऐकलं.
आणि त्या मेंढपाळाला असं वाटलं की आपल्यालाही देव भेटावा, म्हणून तो गेला आणि नाक दाबून बसला. जीव गुदमरायला लागला, पण नाक दाबून सोडायलाच तयार नाही हो. संध्येच्या वेळेचं वेगळं, याने अर्धवट ऐकलं ना, नाक दाबून बसला, जीव गुदमरायला लागला. का? पण मला देव मिळाला पाहिजे. ते महाराज बोलले ना की नाक दाबल्यानं देव मिळते, मग मला देव मिळावा. आता देव मिळावा ही अर्थ तर्म इच्छा झाली. आता हा मरणार म्हणून देव साक्षात तिथं प्रगट झाला आणि देव म्हणतो, अरे का असं करतो? म्हणे देव मिळावा म्हणून. अरे मी आलो, समोर आहे तुझे उभा, मीच आहे देव. माझ्याच प्राप्तीसाठी लोक हे करतात, मी आहे, मी आलोय उभा. आणि कशावरून तू देव आहे? मेंढपाळ म्हणतो. मेंढपाळाचा प्रश्न असा आहे की अरे तू देव आहे बरोबर आहे, पण कसा विश्वास ठेवायचा तू देव आहे म्हणून? मला देवाला भेटायचं आहे. अरे मीच देव आहे, मी सांगतो ना. नाही नाही नाही, तू माझ्यासोबत चल, त्या महाराजांकडे चल, ज्यांनी नाक दाबून बसले होते आणि म्हणत होते की नाक दाबल्याने देव मिळतो. देवाला तो मेंढपाळ घेऊन गेला. मेंढपाळ त्या महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हणतो, महाराज बघा बरं हाच देव आहे का? थोडक्यात काय, महाराज म्हणतात, अरे बापरे, खरोखर देव? एवढे वर्ष मी नाक दाबतो, मला देव मिळाला नाही. पण मेंढपाळा, तू तुझंही जीवन कृतार्थ केलं आणि माझंही केलं, मलाही देवाचं दर्शन घडवलं. मी का सांगतो? विश्वास, श्रद्धा ही संतांवरती, महात्म्यावरती श्रद्धा ठेवून त्यांनी जो मार्ग दाखवला, तो मार्ग जर आपण आत्मसात केला, त्या मार्गाने जर जाण्याचा आपण प्रयत्न केला, तर इष्ट फलप्राप्ती होईल, जीवनाची कृतार्थता होईल आणि शास्त्राला सुद्धा प्रमाण मानल्या जाईल. मग तुम्हा आम्हाला जरी शास्त्र कळत नसलं तरी महात्मे यज्ञच्या आचरती श्रेष्ठ, महात्मे जे करतात, संत जे करतात, साधू जे करतात, ते जे मार्ग दाखवतात, त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला तर तस्मा शास्त्र प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थितो. या भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या श्लोकाप्रमाणे शास्त्रही प्रमाण मानल्या जाईल आणि आपला उद्धार सुद्धा होईल. मला याची जाणीव आहे. शास्त्र हे खूप सूक्ष्म आहे. शास्त्राप्रमाणे वागणं हे भयंकर कठीण आहे. तरी पण संत महात्मे आपल्याला तो सोपा मार्ग तो दाखवतात. सोपी जे आपल्यासाठी पायवाट केलेली आहे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. आपल्या 18 पगड जातीला शक्य होईल तसा राजमार्ग, एक्सप्रेस हायवे संतांनी बनवला. ज्या खाचकळग्याचे रस्ते होते ना, ज्या आडवाटा होत्या ना, ज्या वाटेवरती काटे कुटे पडले होते ना, जे आडरान होतं, तिथे एक असा एक्सप्रेसवे संतांनी तयार केला, राजमार्ग तयार केला. मोडण्या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. तुमचा आमचा सर्वांचा राज्यभार चालावा अशी वाट तुम्ही आम्हाला दाखवली. जे सूक्ष्म आहे, जे कठीण आहे, जे अवघड आहे, जे दुस्तर आहे, जे बुद्धीच्या पलीकडे आहे, असं शास्त्र नाही कळलं तरी पण संत महात्मे सांगतात, त्यांच्यावर विश्वास ठेवून, संतांचे पायी हा माझा विश्वास, याप्रमाणे त्यांच्यावर श्रद्धा ठेवून, त्यांच्यावर विश्वास ठेवून, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जर आपण चाललो तर मात्र तस्मा शास्त्रम प्रमाणते, शास्त्र प्रमाण मानल्यासारखं होईल आणि आपल्या काय करावं आणि काय करू नये हे कळेल. विहित काय आहे, निषिद्ध काय आहे ते कळेल. करणीय काय आहे, अकरणीय काय आहे ते कळेल. कारण संत महात्मे आपल्याला काय करावं आणि काय करू नये हे चांगल्या प्रकारे त्यांच्या वाङ्मयातून आपल्याला शिकवत असतात. म्हणून करणीय काय आहे, अकरणीय काय आहे, कार्य व्यवस्थित हो, हे काय आहे हे शास्त्र जरी सांगत असलं, पण शास्त्र आम्हाला न कळत असल्यामुळे, कळत नसल्यामुळे संतांनी दाखवलेला मार्ग, त्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गेले 3 दिवस आपण या श्लोकावर चिंतन करत असताना तस्मा शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थितो, शास्त्र प्रमाणावर चिंतन केलं आणि जाता जाता शास्त्र प्रमाण जरी असलं
तरी शास्त्र कळत नसलं तरी घाबरू नका, संत महात्म्यांनी दाखवलेल्या वाटेने चाला, असा आपला या टप्प्यावरून आपण आज चिंतन थांबवतो आहोत. आज तुर्तास आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात दुसरा श्लोक, दुसरी ओवी घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. कुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री कनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.